ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। भीमराव हटकर नांदेडवरून आपल्या सर्वांना सप्रेम जयभीम करतो आणि आज पुणे करार 24 सप्टेंबर 1932 रोजी म्हणजे आजपासून तब्बल 89 वर्षापूर्वी आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्माजी गांधी या दोन ऐतिहासिक महापुरुषामध्ये एक करार झालेला आहे आणि त्या कराराला इतिहासामध्ये आपण पुणे करार म्हणून किंवा येरवडा करार म्हणून इतिहासामध्ये त्याची नोंद आहे। आज 89 वर्षापूर्वीच्या कराराची आज प्रासंगिकता काय आहे या अनुषंगानं आज आमचे मित्र राहुल खांडेकर यांनी या वाहिनीवर बहुजन संघटक या लोकप्रिय वाहिनीवर सोशल मीडियाच्या आज एक संगोष्ठी एक चर्चासत्र आपल्या समवेत या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामुळं सर्वप्रथम मी बहुजन संघटक या वृत्तवाहिनीचे सोशल मीडियावरील या वाहिनीचे जे पदाधिकारी संचालक आहेत त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो की त्यांनी इतिहासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या अशा मुद्द्यावर आज हे चर्चासत्र आणि आज हा परिसंवाद म्हणा, चर्चासत्र म्हणा किंवा माझं आपल्याशी संभाषण म्हणा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याबद्दल मी बहुजन संघटक या सोशल मीडियावरील वाहिनीचे संचालक मंडळाचा मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो। बंधुजन हो, 89 वर्षापूर्वी या देशातल्या दोन महान महापुरुषामध्ये एका बाबीवरून जो करार झाला त्या कराराची प्रासंगिकता आज काय आहे, 89 वर्षानंतर काय आहे। गेल्या 39 वर्षापासून म्हणजे पुणे कराराला 50 वर्ष जेव्हा झाले 1982 मध्ये, तेव्हा या कराराचा धिक्कार करणारी एक चळवळ या देशामध्ये निर्माण झाली। त्या चळवळीचे सूत्रधार, सेनापती, प्रमुख पुढारी हे मान्यवर कांशीरामजी होते आणि त्यांनी पुणे कराराची धिक्कार परिषद 24 सप्टेंबर 1982 ला पुण्यामधील BJ मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवर ही परिषद आयोजित केली आणि तिथून गेल्या 49 वर्षामध्ये या कराराचं 39 वर्षामध्ये या कराराचा धिक्कार करणारा एक विचार प्रवाह आणि या कराराला जेव्हा 75 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस या कराराचं सार्वजनिकरित्या उदात्तीकरण आणि पुणे करार हा आमच्या अधिकाराचा दिवस आहे म्हणून तो अधिकार दिन म्हणून साजरा करावा अशी 39 वर्षापासून एक चळवळ सुरू झाली। त्या चळवळीचे नेते, सेनापती, प्रमुख सूत्रधार, पुढारी हे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये ही चळवळ जनसामान्यामध्ये रूढ झाली। ज्या पद्धतीनं जनसामान्य दोन फळ्यामध्ये किंवा दोन विभागामध्ये विभागले, एक पुणे कराराचा धिक्कार करणारा आणि दुसरा गट जो आहे पुणे कराराला आमचा अधिकार दिवस म्हणून साजरा करणारा, विजयी पताका म्हणून पुणे कराराला स्वीकारणारा एक विचार प्रवाह आणि चळवळ महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्येही सुरू झालेली आहे। आता आजची जी प्रासंगिकता आहे या पार्श्वभूमीवर इतिहासातले पेच, इतिहासातले पीळ
तत्कालीन इतिहासातले तत्कालीन प्रासंगिक पेच आणि पीळ हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण इतिहासातल्या घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनेला आम्ही आमच्या भावना, आम्ही आमच्या अस्मिता जोडून जर आम्ही त्या घटना पाहिल्या तर त्या घटनांचं उचित असं आकलन आपल्याला होऊ शकणार नाही. म्हणून इतिहासातले पेच आणि पीळ हे वर्तमानाला घालीत असतात खीळ. ही गोष्ट सत्य आहे की इतिहासातले पेच आणि पीळ हे वर्तमानाला घालीत असतात खीळ. मग वर्तमानाला जो खीळ घालणारे जे प्रसंग आहेत ते समजून घेत असताना आम्ही भावना आणि अस्मिता ह्या वेगळ्या ठेवून आम्ही विचार आणि तर्क, वस्तुस्थिती या निकषावर ते प्रसंग आम्ही पडताळून पाहिले पाहिजे. ते पडताळून पाहिले पाहिजे. या अनुषंगानं आपण कान्शीरामजींनी या कराराचा धिक्कार केला म्हणून आम्ही या कराराचा धिक्कार करावा अशातला भाग नाही. किंवा बाळासाहेबांनी, बाबासाहेबांचे नातू आहेत तेव्हा बाळासाहेबांनी या कराराचा अधिकार दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. 75व्या या वर्धापन दिनी पुणे कराराच्या BJ मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडवरच बाळासाहेबांनी मोठी सभा घेतली. त्या सभेला तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्र शाखेचे माननीय गोपीनाथरावजी मुंडे हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांनी पुण्य कराराचं जाहीर समर्थन करून पुण्य करार आमच्या अधिकाराचा दिवस आहे म्हणून तो साजरा करण्याची परंपरा निर्माण केली. म्हणून आम्ही देखील पुण्य कराराचं अधिकार दिवस म्हणून साजरा करावा अशातला भाग नाही. बुद्धाने जे सांगितलं की कोणतीही गोष्ट एखादी व्यक्ती म्हणते म्हणून तुम्ही ऐकू नका किंवा परंपरेनं चालत आलेली आहे म्हणून ती तुम्ही स्वीकारू नका. ती गोष्ट तुमच्या सदसद विवेक बुद्धीला ती पटते का आणि बहुजनांच्या हिताची आणि कल्याणाची आहे का, हे दोन निकष बुद्धाने सांगितले कलामसूत्रामध्ये. आणि तेच निकष बाबासाहेबांनी, बुद्धाचे हे निकष बुद्धाच्याही तत्त्वज्ञानाला आणि कोणत्याही घटनेला लावताना बाबासाहेबांनी या गोष्टीचा पुनरुच्चार केलेला आहे की ती सदसद विवेक बुद्धीला, तुमच्या तर्काला पटते काय, वस्तुस्थितीला सिद्ध होते काय, वस्तुस्थितीच्या आधारावर, निकषावर, सत्याच्या निकषावर पडताळून पहा. आणि ती बहुजनाच्या हिताची आणि सुखाची असेल तर ती गोष्ट तुम्ही स्वीकारा. आणि म्हणून पुण्य कराराच्या संबंधानं आपण ही बाब लक्षात घेतली पाहिजे. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. मी या ठिकाणी माझे विचार मांडताना मी सर्वप्रथम आपल्याला खुलासा करतो की मी स्वतः या बाबीकडे पाहत असताना मी बाळासाहेब आंबेडकरांचाही समर्थक नाही आणि विरोधक नाही, कान्शीरामजींचाही समर्थक नाही आणि विरोधक नाही. मी या पुण्य कराराकडे पाहत असताना इतिहासाचा एक अभ्यासक म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून माझ्या इतिहासाच्या आकलनानुसार मी या गोष्टीकडे पाहून या गोष्टीवरचं माझं मत या ठिकाणी मांडणार आहे. मी पुण्य करार, जातीय निवाडा आणि गांधी आंबेडकर संघर्ष या बाबीवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये मी या विषयावर मी एम.फिलचा लघु शोध निबंध सादर केलेला आहे. हे दिसत असेल तर मी माझ्या शोध निबंधाचा हे मुखपृष्ठ मी आपल्याला दाखवत आहे की हा शोध निबंध जो आहे, हा शोध निबंध मी पुण्य करार, गोलमेज परिषदा, जातीय निवाडा व पुण्य करार एक चिकित्सक अभ्यास या दृष्टिकोनातून मी याच्यावर एम.फिल केलेली आहे. आणि याच कराराच्या विस्तारित स्वरूपावर आणि बाबासाहेब आंबेडकरांचं भारताच्या संविधानिक विकासातील कार्य आणि भूमिका या विषयावर माझी PhD सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि म्हणून अभ्यासाच्या आधारे या घटनेकडे आम्ही पाहिलं पाहिजे, तर्क विचाराच्या आधारे आम्ही पाहिलं पाहिजे, चिकित्सा आणि चिंतनाच्या आधारे पाहिलं पाहिजे. या मताचा या ठिकाणी मी उल्लेख करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की या दृष्टिकोनातून या विषयाकडे आपण पाहिलं पाहिजे. आता आपण
या विषयाची 4 भागामध्ये आपण याची विभागणी करू. सर्वप्रथम पुण्य करार म्हणजे काय, तो का घडला, ही एक बाब. पुण्य करार, या पुण्य कराराच्या संबंधानं गेल्या 89 वर्षामध्ये जे विविध विचार प्रवाह निर्माण झालेले आहेत, ते विचार प्रवाह काय आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे, याबद्दल आपण चर्चा करूया. आणि आजच्या प्रसंगी पुण्य कराराला कोणत्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याकडे आधार काय आहेत. पुण्य करार हा दलित अस्पृश्यांच्या राजकीय हिताचा ठरला किंवा नाही, या गोष्टीचं विश्लेषण, या गोष्टीचं अन्वेषण, या गोष्टीचं संशोधन गेल्या 89 वर्षाच्या आधारे आपण परीक्षण चिकित्सा करून ही बाब आपण आज ठरवली पाहिजे की हे पुण्य करार हा गांधीजींच्या विचाराला, गांधीजीची जी काही विचारधारा होती त्याप्रमाणे गांधीजीचा जो काही ध्येयवाद होता त्याला पुण्य करारानं आज सफल केलेला आहे का विफल केलेला आहे, किंवा बाबासाहेब आंबेडकरांची जी काही विचारधारा, जो काही दृष्टिकोन होता या पुण्य कराराकडे पाहण्याचा, तो सफल झालेला आहे किंवा विफल झालेला आहे, याबद्दलचं निष्कर्ष, कन्क्लुजन आज आपण या चर्चेमध्ये करणार आहोत. आणि मग याच्यावर उपाय काय आहे, का ही गोष्ट जी आहे परिपूर्ण आहे, ही गोष्ट परिपूर्ण झालेली आहे, सफल झालेली आहे, पुण्य कराराची फलश्रुती चांगल्या पद्धतीनं झालेली आहे का त्याची वाईट पद्धतीनं झालेली आहे, वाईट झाली असेल तर त्याच्यावर उपाय काय, याबद्दलही चिंतन करणं, चर्चा करणं, चिकित्सा करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून पुण्य करार हा नेमका काय आहे याबद्दलची आपण थोडक्यामध्ये एक पार्श्वभूमी पाहू की पुण्य करार घडलाच का, पुण्य करार का घडला. तर या संबंधानं पाहत असताना आपल्याला 1919चा कायदा, 1919चा कायदा, ज्या कायद्याने अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता, साऊथ बरो कमिशन, तर अस्पृश्यांचे प्रतिनिधी नॉमिनेटेड पद्धतीनं, म्हणजे आता जसं 12 आमदारांची नियुक्ती सरकारच्या शिफारशीनुसार 12 आमदारांची नियुक्ती राज्यपाल करत असतात, तद्वतच लोकसभेवर देखील काही खासदारांची नियुक्ती राष्ट्रपती करीत असतात. म्हणजे शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्र, त्यानंतर खेळ, क्रीडा, सामाजिक सेवा या क्षेत्रातले नामवार व्यक्तींना राष्ट्रपती संसदेमध्ये खासदार म्हणून नियुक्त करीत असतात. ज्या पद्धतीनं लता मंगेशकर होत्या, आपल्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा होत्या, आपले क्रिकेटपट्टू ज्याला म्हणू आपण ते सचिन तेंडुलकर, अशी जी काही माणसं आहेत साहित्य क्षेत्रातली, त्यानंतर क्रीडा क्षेत्रातली, कला संस्कृतीच्या क्षेत्रातली, त्यांचं नॉमिनेशन हे राष्ट्रपती लोकसभेवर करीत असतात. तद्वतच 1919च्या कायद्यानुसार अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये नॉमिनेशन पद्धतीनं होतं. आणि 1919च्या कायद्याचं पुनर्विलोकन करून त्यामध्ये सुधारणा करून नवीन कायदा, नवीन संविधान अंमलबजावणी करण्यासाठी 1919 नंतर मुडीमन समिती आली. मुडीमन समितीनं अहवाल दिला की 1919च्या कायद्याची अंमलबजावणी नीटशी होत नाही, त्याच्या सुधारणा करणं आवश्यक आहे. आणि या कायद्याच्या प्रारंभीच या कायद्यामध्येच या कायद्याचं पुनर्विलोकन 10 वर्षांनी करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली होती. आणि म्हणून मुडीमन समितीचा अहवाल आणि या कायद्यातल्या तरतुदी या दोन्हीच्या आधारे 1928 मध्ये आपल्याकडे सायमन कमिशन आलं की भारतातल्या विधिमंडळामधलं प्रतिनिधित्व कुणाला द्यायचं, कसं द्यायचं, विधिमंडळातल्या सदस्यांचे निकष काय असतील, या अनुषंगानं मतदारसंघाची रचना काय असेल, या अनुषंगानं शिफारस करण्यासाठी सायमन कमिशन भारतामध्ये आलं.
या सायमन कमिशनचा धिक्कार, बायकॉट, बहिष्कार काँग्रेसनं आणि त्यांच्या अलाइड ऑर्गनायझेशननं केल्या. काँग्रेसनं सायमन गो बॅक म्हणून नारे दिले. कारण काय? कारण की सायमन या कमिशनवर भारतीय प्रतिनिधी नाही. भारतातला काँग्रेसचा असो का लिबरल असो का कोणीही असो, भारतीय राज्यकर्त्यांना या कमिशनवर प्रतिनिधित्व दिलेलं नाही. म्हणून या कमिशनचा धिक्कार काँग्रेसनी आणि त्यांच्या अलाइड ऑर्गनायझेशन्सनी केला. या कमिशनचं स्वागत किंवा या कमिशनला सहकार्य करण्याची भूमिका बाबासाहेबांनी घेतली. बाबासाहेबांनी घेतली. केवळ बाबासाहेबांनीच नाही, तर बाबासाहेबासह अनेक संघटनांनी सायमन कमिशनला सहकार्य करणं आणि सायमन कमिशनला निवेदन सादर करण्याची भूमिका घेतली. काँग्रेसमधलाही जो काही संकीर्ण आणि सनातनवादी विचाराचा गट होता, तामिळनाडूतला वर्णाश्रम धर्माचे कार्यकर्ते, या लोकांनीही सायमन कमिशनला भेटून अस्पृश्यांना विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व देऊ नये अशा पद्धतीचे निवेदनं सादर केलेले आहेत. काँग्रेसच्या राज्य लेवलच्या कार्यकर्त्यांनी, काँग्रेसच्या राज्यस्तरीय कार्यकर्त्यांनी, अनेक कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हितासाठी सायमन कमिशनला समोर निवेदन देण्याचं आणि सायमन कमिशन समोर आपल्या व्यथा मांडण्याचं बाबासाहेबांनी ठरवलं. बाबासाहेब त्यावेळेस मुंबई प्रांताचे आमदार होते. बाबासाहेब हे त्यावेळेस मुंबई प्रांताचे आमदार होते. नॉमिनेटेड आमदार होते, विधिमंडळाचे सदस्य होते. तद्वतच MC राजा नावाचे तामिळनाडू येथील परिया समाजाचे अनटचेबल कम्युनिटीचे लीडर्स, डिप्रेस्ड क्लास असोसिएशन नावाची त्यांची संघटना होती. त्या संघटनेच्या माध्यमातून अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब जसे मुंबई प्रांताचे सदस्य होते, तसेच त्या काळामध्ये ते फेडरल असेंब्ली किंवा इम्पेरियल असेंब्ली ज्याला म्हणू, म्हणजे केंद्र सरकार म्हणून मध्यवर्ती असेंब्ली, म्हणजे दिल्लीच्या मध्यवर्ती असेंब्लीचे ते सदस्य होते. आणि असं ठरलेलं होतं की सायमन कमिशन जेव्हा भारतात येईल, सायमन कमिशन हे स्टॅट्युटरी कमिशन होतं. स्टॅट्युटरी म्हणजे संविधानानं निर्माण केलेलं, संविधानिक ज्याला म्हणू. जसा मंडल आयोग हा संविधानिक होता, मंडल आयोग हा संविधानिक होता. कारण त्या मंडल आयोगाचे अध्यक्ष BP मंडल हे त्या काळातले लोकसभेचे खासदार होते. आणि म्हणून ज्या आयोगाचे सदस्य हे लोकनियुक्त खासदार असतात किंवा प्रतिनिधी असतात, अशा पद्धतीचं सायमन कमिशन हे स्टॅट्युटरी कॉन्स्टिट्यूशनल कमिशन होतं. सायमन हे स्वतः पार्लमेंटचे मेंबर्स होते. त्यावरचे जे काही 6-7 सदस्य तेही पार्लमेंटचे मेंबर्स होते. आणि काँग्रेसचं असं म्हणणं होतं की याच्यावर भारतीय प्रतिनिधी एक असला पाहिजे, 1 किंवा 2 प्रतिनिधी आमचे भारतीय असले पाहिजे. ब्रिटिशांचं असं म्हणणं होतं की हे पार्लमेंटरीयन कमिशन आहे, त्यामुळं भारतातला कोणीही पार्लमेंटचा सध्या सदस्य नाही इंग्लंडच्या, म्हणून तो काही याचा सभासद होऊ शकणार नाही. पण या कमिशनला सहकार्य करण्यासाठी भारतातल्या मध्यवर्ती सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ आणि प्रत्येक प्रांतातलं आमदारांचं एक प्रतिनिधी मंडळ हे सायमन कमिशनला सहकार्य करण्यासाठी राहील. म्हणजे हे कमिशन स्वतंत्र कारभार करणार नाही, तर भारतीय प्रतिनिधींच्या समवेत बैठका घेऊन, भारतीय प्रतिनिधीच्या समवेत बैठका घेऊन त्या प्रतिनिधींच्या सरकारच्या मुलाखती घेऊन, त्यांचे मतं घेऊन, त्यांच्यासोबत दौरा करून त्या स्टेटमध्ये हे संपूर्ण एक हे अहवाल तयार करेल आणि त्याची कार्यप्रणाली करेल. त्या दृष्टिकोनातून बाबासाहेब
सायमन कमिशनला सहकार्य करणाऱ्या मुंबई प्रांतातल्या समितीवर सदस्य होते. MC राजा कॉन्स्टिट्यूशनल जी काही आपली मध्यवर्ती सरकार आहे त्या सरकारच्या समितीचे सदस्य होते. आणि MC राजा असो, बाबासाहेब आंबेडकर असो, अस्पृश्यांच्या सर्व प्रतिनिधींनी जवळपास त्या काळात अस्पृश्यांच्या 18 संघटना कार्यरत होत्या. आणि या 18 संघटनांनी सायमन कमिशनचं स्वागत केलं आणि सायमन कमिशन समोर आपल्या व्यथा मांडल्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या डिप्रेस्ड क्लास या संघटनेमार्फत डिप्रेस्ड क्लास असोसिएशन नावाची MC राजा यांची संघटना होती आणि डिप्रेस्ड क्लास फेडरेशन, डिप्रेस्ड क्लास काउन्सिल या नावाची बाबासाहेब आंबेडकरांची संघटना होती. या संघटनेच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यवाह शिवतरकर, SN शिवतरकर यांनी संघटनेच्या वतीनं आपल्या सायमन कमिशनला मेमोरंडम दिलं, सादर केलं आणि आपली साक्ष दिली. दादासाहेब गायकवाडांनी देखील या कमिशन समोर साक्ष द्यावी असं बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेबांना कळवलं. पण त्याच काळात दादासाहेब गायकवाडांचे वडील कृष्णाजी गायकवाड यांचं निधन झाल्यामुळं, अपघाती निधन झाल्यामुळं दादासाहेब गायकवाडांना या कमिशन समोर साक्ष नोंदवता आली नाही. पण शिवतरकरांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटनेच्या वतीनं सविस्तर साक्ष दिली आणि आपलं मेमोरंडम देखील सादर केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन समवेत संपूर्ण देशामध्ये दौरा केला आणि विविध अस्पृश्यांच्या संघटनांचं मनन देखील ऐकून घेतलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनला जे काही निवेदन दिलं, जे काही साक्ष दिली किंवा त्यांच्यासोबत जे काही मेमोरंडम सादर केलं, त्या मेमोरंडममध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रौढ मतदानाचा सार्वत्रिक हक्क मिळावा सर्व अस्पृश्यांना, ही एक मागणी हे केली. आणि मतदानाचा हक्क नसेल तर विधिमंडळामध्ये राखीव जागा द्याव्यात आणि ह्या राखीव जागा देत असताना मतदारसंघ मात्र हा संयुक्त असावा असं सायमन कमिशनच्या निवेदनामध्ये किंवा सायमन कमिशनबद्दल बाबासाहेबांनी आपली भूमिका विशद केली. आता इतिहासाचा जो पेच आहे, जो पीळ आहे, तो या ठिकाणापासून प्रारंभ होतो, सायमन कमिशनच्या साक्षीपासून. कारण पुण्य करार ही आमच्या बाबासाहेबांच्या विचाराची विजयी पताका आहे. ही बाजू मांडणारी जी मंडळी आहे, मग त्यामध्ये डॉक्टर रावसाहेब कसबे असोत, NG कांबळे असोत किंवा नरहर कुरुंदकर असो, पुण्य करारावर अभ्यासपूर्ण मांडणी करणारे जवळपास 4 विचार प्रवाह आहेत. एक विचार प्रवाह आहे गांधीवादी विचार प्रवाह, त्यामध्ये पन्नालाल सुराणा आहेत, गब्बा सरदार आहेत, अनेक गांधीवादी अनुयायी आहेत. त्यांनी पुण्य करार हा दलितांच्या राजकीय हिताचा आणि महात्माजींच्या विचारानुसार हा घडलेला आहे, त्याच्यामध्ये वावगं असं काही झालेलं नाही, तो राष्ट्रवादाला पूरक असा करार आहे आणि गांधीजींच्या विचाराचं समर्थन करणारा आणि दलितांच्या उत्कर्षाची गाथा यशोगाथा मांडणारा हा एक गांधीवादी विचार प्रवाह आहे. दुसरा विचार प्रवाह आहे तो समाजवादी आहे. त्यामध्ये प्राचार्य नरहर कुरुंदकरांनी महाडच्या मुक्तीसंग्रामाला जेव्हा 50 वर्ष झाले, त्यावेळेस झुंबरलाल कांबळे आणि बिलवलकर या लेखक द्वयांनी महाडचा मुक्तीसंग्राम जो काही ग्रंथ लिहिला,
त्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिताना त्या प्रस्तावनेमध्ये नरहर कुरुंदकरांनी सर्वप्रथम ही भूमिका मांडली की पुण्य करार हा बाबासाहेबांच्या विचाराचा पराभव नसून तो दलितांच्या अवनीतीचा करार नसून तो दलितांच्या उत्कर्षाची आणि बाबासाहेबांच्या राजकीय विचाराची विजयी पताका आहे, अशी मांडणी त्या प्रस्तावनेमध्ये केलेली आहे. मग हेच सूत्र धरून पुढं डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी दलित चळवळ म्हणून एक छोटीशी त्यांची पुस्तिका आहे. केशव गोरे स्मारक ट्रस्ट जे काही आहे त्यांच्या वतीनं दिलेल्या व्याख्यानाचं ती छोटीशी पुस्तिका आहे. त्या पुस्तिकेमध्ये रावसाहेबांनी ही भूमिका मांडली की पुण्य करार हा विजयी पताका आहे. त्यानंतर तीच भूमिका त्यांनी मार्क्स आणि आंबेडकर या ग्रंथामध्ये मांडली. नंतर तीच भूमिका त्यांनी गांधी, पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा या आता 2021 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये देखील त्यांनी हीच भूमिका मांडली. आणि त्यांचा जो आधार आहे तो आधार सायमन कमिशनला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले निवेदन आणि सायमन कमिशन समोर मांडलेली भूमिका, ही भूमिका आधारभूत मानून त्यांनी ही सगळी मांडणी केलेली आहे. बाबासाहेबांनी देखील आपण याच्यावर पुढे थोडीशी चर्चा करू. आपण सर्वप्रथम पुण्य करार काय आहे ते पाहू. आपलं थोडंसं झिकझॅक होईल, पुढे जाऊन मागे, मागे जाऊन पुढे, कारण ऐतिहासिक संदर्भ देत असताना आपल्याला अनेक वळणं घ्यावे लागतील. तेव्हा सायमन कमिशनच्या नंतर सायमन कमिशननं ज्या काही शिफारसी केल्या, सायमन कमिशननं 1909 साली मुस्लिम लीगला जे स्वतंत्र प्रतिनिधित्व दिलं 1909च्या कायद्यानं आणि 1919च्या कायद्यानं विभक्त मतदारसंघ मुस्लिमांना दिले, ते विभक्त मतदारसंघ हे घातक ठरतील अशी टिप्पणी सायमन कमिशननी आपल्या अहवालामध्ये मांडलेली आहे. आणि बाबासाहेबांनी देखील विभक्त मतदारसंघ हे घातक ठरतील या गोष्टीचं पुष्टीकरण सायमन कमिशनच्या या आपल्या निवेदनामध्ये आणि भूमिकेवर केलेलं आहे. ही गोष्ट सत्य आहे. सायमन कमिशनच्या नंतर सायमन कमिशनला काँग्रेसनं सहकार्य केलं नसल्यामुळं या देशातल्या बऱ्याच जनसमूहांनी सायमनला गो बॅक म्हटल्यामुळं सायमन कमिशनच्या अहवालावर गोलमेज परिषदा घ्याव्यात अशा पद्धतीची मागणी तत्कालीन लिबरल पक्ष जो होता, मोतीलाल नेहरू, बॅरिस्टर जयकर आणि तेजबहादूर सप्रू या सगळ्या मंडळींनी मागणी केली की सायमन कमिशनला अंतिम स्वरूप देऊन कायदा सुधारणा करण्यापूर्वी त्याच्यावर गोलमेज परिषदा घेऊन त्याच्यावर सविस्तर अशी चर्चा व्हावी. आणि त्यामुळं मग 1931, 1930, 1932 अशा 3 गोलमेज परिषदा ह्या घेण्यात आल्या. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांना निमंत्रण आलं. जवळपास 89 लोकांना गोलमेज परिषदेचं निमंत्रण आले. विविध जनसमूहाच्या प्रतिनिधींना निमंत्रण आले. या देशातील तमाम अस्पृश्य आणि दलितांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मद्रासचे श्रीनिवासन यांना दलितांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना निमंत्रण आले. काँग्रेसनं 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ हाती घेतल्यामुळं आणि सायमनलाही त्यांनी विरोध केल्यामुळं या पहिल्या गोलमेज परिषदेवरही त्यांनी बहिष्कार टाकला. पण गोलमेज परिषदा सायमन कमिशन आणि ब्रिटिशांनी होऊ घातलेल्या संविधानिक सुधारणा यामध्ये या देशातल्या तमाम दलित आदिवासींच्या उत्कर्षाचे बीजारोपण आहेत. त्यांना काँग्रेससारखी भूमिका घेणं त्यांच्या हिताचं नाही. हा दृष्टिकोन बाबासाहेबांचं हे दृष्टिकोन आहे. आज ज्या संविधानामध्ये तुम्हाला
विवक्षित वर्गाच्या तरतुदी दिसतात. 15/4 असो, 16/4 असो, 46 कलम असो, विशिष्ट अधिकार 341 कलम असो, 42 कलम असो, 40 कलम असो, ह्या सामाजिक न्यायाच्या ज्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये आज आपल्याला दिसतात त्यांचं बीजारोपण गोलमेज परिषदेमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ही संधी दवडलेली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेला उपस्थिती दर्ज केली आणि गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी दलितांच्या हिताच्या मागण्या त्यांनी मेमोरंडम सादर केले. 2 मेमोरंडम सादर केले. आणि गोलमेज परिषदेमध्ये, पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशातल्या अनटचेबल्सचे दुःख काय आहे हे सर्वप्रथम जगाच्या मंचावर, व्यासपीठावर आता मी म्हणणार नाही, कारण व्यास देखील आपण नाकारलेला आहे, किंवा व्यासपीठ म्हटलं तर अजून आपली चर्चा भरकटून जाईल. म्हणून विचार मंचावर मी म्हणेल किंवा जगाच्या वेशीवर म्हणेल, जगाच्या वेशीवर तमाम अस्पृश्यांचे दुःख मांडण्याचं या देशातल्या इतिहासामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनीच काम केलेलं आहे. ते गोलमेज परिषदेच्या प्लॅटफॉर्मवर. आणि दलितांच्या व्यथा काय आहेत, त्यांना प्रतिनिधित्व देणं कसं योग्य आहे, सर्वसाधारण गटामध्ये त्यांना तुम्ही गृहीत धरला तर त्याच्यावर कसा अन्याय होणार आहे, कास्ट सिस्टीम काय आहे, अनटचॅबिलिटी काय आहे, त्याचे परिणाम हा समाज हजारो वर्षापासून कसा भोगत आहे, याचा सर्व चलचित्रपट किंवा याची सर्व व्यथा बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये मांडली. आणि याच्यावर जर काही उपाय असेल तर बाबासाहेब म्हणाले की अस्पृश्यांना विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, त्यांना मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, त्यांच्यासाठी विशेष बजेट ठेवलं पाहिजे, त्यांच्यासाठी वेगळं मंत्रालय केलं पाहिजे, त्यांच्या विकासाच्या योजना खास लक्ष देऊन अंमलात आल्या पाहिजे, शिक्षणामध्ये त्यांना सरकारनं त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे, आणि राखीव जागा किंवा विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व दिल्याशिवाय शासकीय निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना पार्टिसिपेशन केल्याशिवाय त्यांचा उद्धार होऊ शकणार नाही. आणि त्यासाठी त्यांना बाबासाहेबांनी सांगितलं की त्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदार संघ हे आवश्यक आहे. सायमन कमिशनच्या वेळेस बाबासाहेबांनी संयुक्त मतदार संघाचीच भूमिका मांडलेली आहे. यासाठी रावसाहेब कसबे कुरुंदकर यांच्या भूमिकेशी इथपर्यंत सर्वजण सहमत होती, कारण मांडलेलीच आहे, वस्तुस्थितीच आहे. पण गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदार संघाची भूमिका मांडली. पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीजी नव्हते, त्यांचा बहिष्कार होता. पण गांधीजी जगाच्या पाठीवर या गोलमेज परिषदेमध्ये काय चाललेलं आहे, कोण काय बोलत आहे, कोणाची काय भूमिका आहे, याबद्दल गांधीजी सतर्क आणि सजग होते. बाबासाहेबांची ही भूमिका त्यांच्या कानावर आली. आणि मग दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या पूर्वी गांधी आणि आयर्विन, त्या काळातले जे व्हाईसराय आयर्विन होते, त्या आयर्विननी आणि गांधी यांचा करार झाला. आणि आयर्विननं सांगितले की तुम्ही तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, गांधीजींनी 11 मागण्या आयर्विन पुढे ठेवल्या, आणि आयर्विननं त्यांच्या काही मागण्या गांधीजी समोर ठेवल्या की तुम्ही सविनय कायदेभंगाचं आंदोलन मागे घ्या आणि या देशाच्या संविधानिक सुधारणाचा जो काही हक्क टप्पा सरकार देऊ इच्छित आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, त्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या मागण्या मांडा. तुमच्या जे काही मागण्या आहेत, कार्यकर्त्यांना अटक केलेली आम्ही सोडून देतो त्यांना, बाकी तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्हाला मान्य आहेत, पण तुम्ही सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घ्या, स्थगित करा
आणि गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होऊन या देशाच्या संविधानिक प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी व्हा, सक्रिय सहभागी व्हा, असा गांधी आयर्विन हा करार झाला. आणि या करारानुसार गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले. तत्पूर्वी गांधीजींनी होमवर्क केलं. तत्पूर्वी गांधीजींनी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहून संदेशाद्वारे बाबासाहेबांची भेट घेण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. तत्पूर्वी गांधीजी आणि बाबासाहेब आमने सामने कधीही आलेले नव्हते. पहिली भेट त्यांची 1930 मध्ये, इसवी सन मागं पुढं होईल 1900. आता कारण हे सगळं हे करण्यासाठी माझ्याकडे सगळं आहे. सगळ्या तारखा, इतिहासात तारखा महत्त्वाच्या असतात. जसं पहिलवानाचा खुराक खोबरं आणि खारका, कुस्ती खेळण्यासाठी पहिलवानाला खोबरं आणि खारका ह्या महत्त्वाच्या असतात. तसं इतिहासामध्ये सण आणि तारखा ह्या महत्त्वाच्या असतात. त्याच्याशिवाय इतिहासाची मांडणी होत नाही. आणि नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. जसं कायद्यामध्ये पुरावा नसेल तर फॅक्ट सिद्ध होत नाही, तसं इतिहासामध्ये डॉक्युमेंट नसेल तर त्याला इतिहास देखील म्हटल्या जात नाही. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. आणि म्हणून गोलमेज परिषदेचा संपूर्ण जर इतिहास पाहायचा असेल तर आपल्याला त्याचा सगळा घटनाक्रम पाहावा लागणार आहे. गांधीजींची आणि बाबासाहेबांची मनी भवनमध्ये जेव्हा पहिली भेट झाली तोपर्यंत गांधीजींना बाबासाहेब अस्पृश्य समाजाचे आहेत हे देखील माहिती नव्हतं. हे देखील माहिती नव्हतं. ते महादेवभाई देसाईंना म्हणतात. जेव्हा बाबासाहेबांची आणि त्यांची खडाजंगी झाली, गांधी म्हणाले, बोला आंबेडकर, तुमचं काय म्हणणं आहे माझ्या विरुद्ध किंवा आमच्या काँग्रेस विरुद्ध? बाबासाहेब म्हणले, माझं काही म्हणणं नाही, तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही मला बोलवलेलं आहे. असं का म्हणले? ठीक आहे. मग म्हणले, तुमचा आमच्या विरुद्ध रोष का आहे? कारण तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी काँग्रेसचं काम करतो आणि अस्पृश्य निवारणाचं काम करतो. बाबासाहेब म्हणले, ही गोष्ट खरी आहे. प्रत्येक वृद्ध माणूस, प्रत्येक ज्येष्ठ माणूस असंच म्हणत असतो लहान माणसांना की तुमचा जन्म झाला नाही तेव्हापासून आमचे केस पांढरे झालेले आहेत, पिकलेले आहेत. ते काय असेच पिकले नाही. ही गोष्ट खरी आहे. पण बाबासाहेब म्हणाले की तुमची जी काही भूमिका आहे ती अस्पृश्यांच्या सर्वंकष उत्थानाची नाही. अस्पृश्यांना संविधानिक हक्क पाहिजेत आणि प्रतिनिधित्व पाहिजे. कशामध्ये? शासन आणि प्रशासनामध्ये, विधिमंडळामध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग पाहिजे, स्वतंत्र म्हणून. गांधीजी म्हणाले, ही गोष्ट शक्य नाही, ही गोष्ट शक्य नाही. या गोष्टीच्या मी विरुद्ध आहे. अस्पृश्यांना अस्पृश्य म्हणून स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्याच्या, राखीव जागा देण्याच्या मी विरुद्ध आहे. बाबासाहेबही चिडले. बाबासाहेब म्हणाले, गांधीजी, आय हॅव नो मदरलँड. ज्या भूमीमध्ये आम्हाला अस्पृश्य म्हणून हजारो वर्षापासून वागवलं, जिथे आम्हाला घोटभर पाण्यासाठी तिष्ठावं लागतं, कुत्र्या मांजरापेक्षाही हीन अशी वागणूक आम्ही माणूस असतानाही दिल्या जाते. कारण त्यावेळेस 1930 मध्ये 2 मार्च 1930 रोजी काळाराम मंदिराचा सत्याग्रह चालू होता. आणि ही ऑक्टोबर 30 मधली बाबासाहेब आणि गांधीजींची मुलाखत आहे मनी भवन मुंबईमध्ये. बाबासाहेब म्हणाले, गांधीजी, आय हॅव नो मदरलँड. आणि आपली भूमिका आपल्याच तोंडून ऐकून आम्हाला कळालं की आम्ही आता किती पाण्यामध्ये आहोत. चलो म्हणले. आणि बाबासाहेब, दादासाहेब, देवराव नाईक, शिवतरकर, ही सगळी जी मंडळी बाबासाहेबांसोबतची होती कार्यकर्ती, ही मंडळी तिथून उठून आली. गांधीजींनी महादेवभाईंना विचारलं, महादेवभाई, आंबेडकर ऐसे क्यों बोले? मुझे मदरलैंड नहीं है, भारत मेरी मातृभूमि नहीं है. महादेवभाई म्हणाले, बापू, शायद वो अस्पृश्य रहने से और अस्पृश्यता की व्यथा उन्होंने खुद भोगने से उन्होंने ऐसा कहा होगा. बापू म्हणाले,
अरे अंबेडकर अछूत है, अस्पृश्य है, मुझे क्यों नहीं बताए? महादेव भाई म्हणे बापू ये तो दुनिया जानती है. बापू म्हणाले दुनिया जानती होगी लेकिन मैं नहीं जानता. हे संवाद आहे, इतिहासामध्ये आहे, किराणी लिहिलेला आहे. आवाज आवाज तेव्हा आवाज आवाज सॉरी, थोडासा डिस्टर्ब झाला आवाजामुळं. तेव्हा ही चर्चा झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनाही कळालं की गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कोणत्या बाजूला आहेत, अस्पृश्यांच्या बाजूकडून आहेत का अस्पृश्यांच्या प्रतिपक्षामध्ये आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनीही दुसऱ्या गोलमेज परिषदेची तयारी केली, भरपूर तयारी केली, भरपूर तयारी केली. रावसाहेबांनीच म्हटल्याप्रमाणे की बापूजी पराभूत राजकारणी आहेत, याचा अर्थ असा की बाबासाहेब आंबेडकर विजयी राजकारणी आहेत. तेव्हा राजकारणाची ABCD ही बाबासाहेब आंबेडकरांनी चांगल्या पद्धतीनं अवगत होती. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि बापूजींचा दुसरा सामना 2020 हा गोलमेज परिषदेमध्ये रंगला, गोलमेज परिषदेमध्ये रंगला. गोलमेज परिषदेच्या कामकाज हे जवळपास 9 समित्या, 8 ते 9 समित्यामध्ये गोलमेज परिषदेचं काम चाललेलं होतं. फेडरल स्ट्रक्चर समिती, अल्पसंख्याक समिती, त्यानंतर संस्थानिकांची समिती, अर्थ समिती, केंद्राची समिती, राज्य प्रोव्हिन्सियल फायनान्स समिती, संरक्षण समिती, व्यापार समिती, अशा विविध समित्यामध्ये गोलमेज परिषदेचं कामकाजाची विभागणी झालेली होती. हे जे काही मी आज आपल्यासमोर सांगतो आहोत बांधवांनो, ते या देशातल्या कोणत्याही टेक्स्ट इतिहासामध्ये या गोष्टीची मांडणी नाही. तुम्ही UPSC असो, MPSC असो, कोणतीही SC असो, SC सोडून म्हणजे शेड्यूल कास्ट, हे SC सोडून जेवढ्या SC असतील, MPSC असतील, UPSC असतील, BCSC असतील, कोणतेही असो, या इतिहासाच्या टेक्स्ट बुकमध्ये आणि इतिहासाच्या संदर्भ ग्रंथामध्ये गोलमेज परिषदेला ब्लॅकआउट आणि बायकॉट केलेला आहे. 1 ते 1.5 पानाच्या पलीकडे गोलमेज परिषदेवर कुणीही लिहिलेलं नाही. मग ते बिपिनचंद्र असोत, ते सुमित सरकार असोत, ते VD महाजन असोत, कोणताही इतिहासकार असो, टेक्स्ट ओरिएंटेड इतिहासाच्या पुस्तकं आणि संदर्भ ग्रंथामध्ये देखील या गोष्टीवर उहापोह केलेला नाही. इवन गोविंद तळवळकरांनी सत्तांतर जे लिहिलेलं आहे आणि गांधी पर्व जे लिहिलेलं आहे, यामध्ये देखील गोलमेज परिषदेच्या कार्यावर त्यांनी फोकस केलेलं नाही. मग हे कुठे मिळेल तुम्हाला? हे मिळतंय खैरमोडेंनी लिहिलेले 12 खंड, त्याच्यातला खंड 4, 5 याच्यामध्ये पुणे करार आलेला आहे. धनंजय कीरांनी जे बाबासाहेबांचं चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये पुणे कराराचं चॅप्टर आलेला आहे. भालचंद्र फडके यांनी जे बाबासाहेबांचं चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हे आलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त मूळ असल साधनं पुणे करारावर जर वाचायची असतील तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात तत्कालीन निघत असलेलं जनता साप्ताहिकामध्ये 1932च्या, 30च्या, 31च्या, 33च्या या जनता साप्ताहिकामध्ये आपल्याला पुण्य कराराच्या बाबतची बाबासाहेबांची, गांधीजींची आणि समकालीनांची भूमिका ही याच्यामध्ये जनता साप्ताहिक आपल्याला अभ्यासावं लागतं. तद्वतच तत्कालीन विविध वृत्त मुंबईहून निघणारं, त्यानंतर काँग्रेस प्रणित निघणारं बॉम्बे क्रॉनिकल, टाइम्स ऑफ इंडिया, या वृत्तपत्राला आपल्याला मूळ अस्सल साधनं म्हणून अभ्यासावे लागते. त्याच्यातून हे सगळं आपल्याला प्राप्त होत आहे.
आणि म्हणून या दृष्टिकोनातून जेव्हा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी आमने सामने आले 2020 सामन्यामध्ये, त्यावेळेस बाबासाहेबांच्या भेदक गोलंदाजी पुढं गांधीजींचा त्रिफळा उडालेला आहे. गांधीजींचा त्रिफळा उडाला. बाबासाहेबांनी दुसरी गोलमेज परिषद जिंकलेली आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदेत काहीच निष्पन्न झालं नाही अशा पद्धतीची इतिहासकारांनी मांडणी केलेली आहे. सुमन वैद्य असो, शांता कवठेकर असो, त्यांनीही आधुनिक भारताचा इतिहास लिहिलेला आहे. त्यांनीही लिहिले की गोलमेज परिषदा फेल झाल्या. म्हणजे जिथं काँग्रेस नाही तिथं राष्ट्रवाद नाही, जिथं काँग्रेस आणि काँग्रेस गांधी नाही तिथे काही घडलंच नाही. अशी इतिहासाची एकांगी, एकरंगी आणि एकांगी मांडणी झालेली आहे. तिन्ही गोलमेज परिषदेचा कालावधी हा 7 महिन्याचा कालावधी आहे. तिन्ही गोलमेज परिषदेचा. पहिली गोलमेज परिषद 2.5 महिन्याची आहे. दुसरी गोलमेज परिषद 2 महिन्याची आहे. तिसरी गोलमेज परिषद 1.5 महिना 38-39 दिवसाची आहे. तिन्ही गोलमेज परिषदेचा जर कालावधी आम्ही पाहिला तर तो 7 महिन्याच्या वर जास्त कालावधी आहे. आणि 7 महिन्याच्या वर कालावधी असताना त्याच्यात काहीच घडलं नाही. का? तर काँग्रेस नव्हती. काँग्रेस नव्हती. बाबासाहेब होते, शकरू होते, जयकर होते, नामवंत घटनातज्ञ सेटलवाड होते, अनेक घटनातज्ञ तिथं होते. आणि मग या देशाची मध्यवर्ती संसद कशी असावी, प्रांतिक सरकार कसं असावं, मतदारसंघ कसे असावेत, कुणाला मतदानाचा अधिकार असावा, याबद्दलची इत्थंभूत कार्यवाही गोलमेज परिषदेमध्ये झाली. त्यानंतर आपला मुख्य मुद्दा जो आहे, सर्वच गोलमेज परिषदेचा सगळा गोळाबेरीज करण्याचा विषय नाही. आपला मुद्दा आहे पुणे करार. आणि म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ, राखीव जागा आणि त्या राखीव जागा भरण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ असावेत अशी मागणी अल्पसंख्याक समितीमध्ये मांडली. गांधींनी त्यांना विरोध केला. गांधींनी गोलमेज परिषदेमध्ये केवळ स्वतंत्र मतदारसंघालाच विरोध नाही केला, तर कुठल्याही प्रकारचं वेगळं प्रतिनिधित्व अस्पृश्यांना देण्याच्या मी विरोध आहे. अस्पृश्यांचा उद्धार राखीव जागांनी, स्वतंत्र मतदारसंघांनी होणार नाही, तर अस्पृश्यताच नष्ट केल्याशिवाय त्यांचा उद्धार होणार नाही अशी भूमिका घेतली. स्वातंत्र्याचे 70-75 वर्ष झालेले आहेत. स्वातंत्र्याचे 70 वर्ष उलटलेली आहेत. गांधीजीच्या अंदाजाप्रमाणे अस्पृश्यता अजूनही गेलेली नाही. आणि जो काही उद्धार, जे काही तुम्हाला अस्पृश्यामध्ये एक क्रिमी लेअर दिसती, जे काही अस्पृश्यांचं गुबगुबीतपणा बाळसं दिसतंय, ते केवळ आणि केवळ राजकीय प्रतिनिधित्व आणि राखीव जागा यांच्यामुळे दिसतंय. आणि स्वतंत्र विचारसरणी आणि स्वतंत्र आंबेडकरी बाणा, स्वाभिमान चळवळ, आंबेडकरी चळवळीमुळंच आज त्या अस्पृश्यांचं बाळसं गाल गुबगुबीत दिसतात. त्याच्या पाठीमागे आंबेडकरी चळवळीचा रेटा आहे. मी भीमयुगाचा रेटा, मी भीमयुगाचा बेटा. वामनदादा म्हणतात की हा भीमयुगाचा रेटा आहे, भीमयुगाचा मी बेटा आहे. विषमतेला थारात येते जातो माझा मारा, मी वादळ वारा. आणि म्हणून ही वादळ वाऱ्याची जी काही लाट झंझावात आलेला आहे ते आंबेडकरी विचारधारेमुळं आलेला आहे. आणि त्याला हे सगळे संविधानिक प्रावधानानं कारणीभूत आहे. आणि म्हणून हा वाद, हे कीड दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये स्थापन झाला, गांधी विरुद्ध बाबासाहेब आंबेडकर. मग गांधीजींनी काय केलं असेल? गांधीजींनी बाबासाहेब आंबेडकरांची ही मागणी मुळातच मान्य होऊ नये यासाठी गांधीजींनी अनेक क्लुप्त्या केल्या.
ते इतिहासामध्ये नमूद आहे. मी गांधीजीचा विरोधक नाही. गांधीजीबद्दल माझा पूर्ण आदर आहे. ते महापुरुष होते, त्यांचं कार्य अलौकिक आहे. ते बाबासाहेबांचाही मी अनुयायी आहे. मी गांधीजीचा विरोधक नाही. पण इतिहासामध्ये जे काही गांधीजींचं आकलन किंवा गांधीजींच्या क्लुप्त्या आहेत बाबासाहेबांच्या विरोधामध्ये, पहिला मुद्दा तर त्यांनी सांगितलं की बाबासाहेब हे अस्पृश्यांचे प्रतिनिधीच नाहीत. त्यांच्या पाठीमागे एकही अस्पृश्य नाही. आणि तमाम अस्पृश्यांचा प्रतिनिधी M.K. गांधी, मोहनदास करमचंद गांधीच आहे. काँग्रेस देशाचं नेतृत्व करते आणि काँग्रेसमध्ये सर्व घटक आहेत. अस्पृश्य आहेत, अल्पसंख्याक आहेत, आदिवासी आहेत, सगळेच आहेत. काँग्रेसमध्ये सगळे आहेत आणि काँग्रेसचा मी एकमेव प्रतिनिधी आहे. आणि त्यामुळं इंग्लंडमध्ये लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये ज्या ज्या इंग्रजांना, ब्रिटिशांना देशाच्या संविधानाविषयी जर काही तडजोड करायची असेल तर त्यांनी माझ्यासोबतच केली पाहिजे. इथं आलेले हे सगळे प्रतिनिधी भाडोत्री आहेत, सरकार नियुक्त आहेत, सरकारचे ब्रिटिशांचे बगलबच्चे आहेत. अशा पद्धतीची भूमिका गांधी, त्यांचे वर्तमानपत्र आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते यांनी ती घेतली. बाबासाहेबांनी म्हटले की ठीक आहे, तुम्ही अस्पृश्यांचे प्रतिनिधी आहात, तर मग अस्पृश्यांच्या मागण्याच्या विरुद्ध तुमची भूमिका का? मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ आहे, राखीव जागा आहेत, त्यांच्या विरुद्ध तुम्ही नाही. शिखांनी मागणी केली आम्हाला स्वतंत्र मतदारसंघाची, त्यांच्या विरुद्ध तुम्ही नाही. इतर अल्पसंख्याकांनी मागणी केली, त्यांच्या विरुद्ध नाही. आणि त्यांच्यापेक्षाही आमची खास्ता हालत असताना वी आर द अनटचेबल्स, ही आमचा स्पर्शही तुम्ही करून घेत नाही हजारो वर्षापासून. अशा समाजाच्या हिताच्या विरोधात मग तुम्ही का? तर गांधी निरुत्तर झाले. गांधी म्हणले ते काय असो, पण अस्पृश्यांचा मीच नेता आहे. मी भारतात जाऊन जर इलेक्शनलाच उभं राहिलो तर सगळ्यात जास्त मतं मलाच पडतील अस्पृश्यांची. आंबेडकरांना नाही, श्रीनिवासनला नाही. आणि मग तिथं एक तार युद्ध छडलं. हे आपल्याला सांगणं आवश्यकच आहे. वेळ थोडा जास्त होत असेल, मला थोडं सहन करा, पण हे मला बोलू द्या, हे ऐका, कारण हे सहज तुमच्या वाचण्यामध्ये येणार नाही. तिथं तार युद्ध छडलं. जसं आता सोशल मीडियावर आपलं व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर जे काही आपलं सोशल मीडियामध्ये जे काही मुद्दे चालतात, तर तसं गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांचा नेता कोण, गांधी की आंबेडकर, असं युद्ध छडलं. आणि गांधीजी आमचे अस्पृश्यांचे नेते आहेत अशा पद्धतीच्या तारा, टेलिग्राम्स मुंबईवरून आल्या. गांधीजींनी दाखवलं की हे बघा माझ्या अस्पृश्यांच्या मी प्रतिनिधी असल्याच्या टेलिग्राम्स आहेत. त्या काळात दादासाहेब गायकवाड आणि बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनीही टेलिग्राम करण्या इतकेही अस्पृश्याकडे त्या काळात पैसे नव्हते. वेगवेगळ्या गावातल्या लोकांनी पीठ जमा केलं भाकरीचं, ते पीठ विकलं, त्याच्यातून पैसा जमा करून या देशातल्या अनेक भागातून टेलिग्राम्स गेले. आणि आमचे नेते गांधीजी नसून बाबासाहेब आंबेडकरच आहेत आणि आम्हाला स्वतंत्र मतदारसंघच पाहिजे. हे टेलिग्राम्स बाबासाहेबांच्याही फेवरमध्ये गेले. देशाच्या कानाकोपऱ्यातून गांधीजीकडे टेलिग्राम गेले. फक्त पुण्यामधून, मुंबईतून टेलिग्राम करण्याची त्यावेळेस सोय होती, म्हणून मुंबई एकाच प्रांतातून आणि एकाच जिल्ह्यातल्या, पुणे जिल्ह्यातल्या. पण बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे टेलिग्राम्स मॅकडोनाल्ड पुढे टाकले आणि सांगलं की हे बघा संयुक्त प्रांतातून, संयुक्त प्रांत म्हणजे आजचा उत्तर प्रदेश, तेव्हा सेंट्रल प्रोव्हिन्स त्याला म्हणायचे, संयुक्त प्रांत. या संयुक्त प्रांतातल्या एका पहाडी इलाक्यातून कुमायूं नावाचा एक गाव आहे, तिथून म्हणले मला हे टेलिग्राम आलेला आहे संयुक्त प्रांतातून. तो महार समाजाचा नाही तो व्यक्ती,
तो महाराष्ट्रातला नाही, मुंबईतला नाही, पुण्यातला नाही, नागपूरमधला नाही, तर तो पहाडी इलाक्यातला संयुक्त प्रांतातला माणूस आहे. त्यांनी सांगितले की आमचा नेता बाबासाहेब आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट माझ्या वाचण्यात आलेली आहे ते सांगतो की आपला बीड जिल्हा आहे, पुणे नगरच्या बाजूला जो काही बीड आहे, मराठवाड्यातला आमचा जिल्हा बीड, त्या बीड जिल्ह्यामध्ये 1932ला आष्टी तालुका आहे. आष्टी, बीडमध्ये जामखेडच्या बाजूला आष्टी तालुका. त्या आष्टी तालुक्यामध्ये एक दादेगाव नावाचं गाव आहे छोटं. तर 1932ला दादेगावमध्ये त्या काळातल्या शिंदे आडनावाच्या महार समाजाच्या लोकांनी एक 10-15 गावांची मीटिंग घेतली, बैठक घेतली, सभा घेतली आणि आमचे नेते बाबासाहेब आंबेडकर आहेत, आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, अशा पद्धतीचं निवेदन जनता वृत्तपत्राला या दादेगावमधून दिलं आणि जनता वृत्तपत्रामध्ये छापलं. सांगायचा मुद्दा आहे की हा जो सामना दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बीड आणि पेच, तो संयुक्त मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघ, दलितांच्या राखीव जागा, विधिमंडळातल्या, नौकऱ्यातल्या स्वतंत्र प्रतिनिधित्वाचा मुद्दा हा गोलमेज परिषदेमध्ये निर्माण झालेला आहे. आता गांधींनी काय केलं ते खूपच मोठा इतिहास आहे. इव्हन गांधीजींनी मुसलमान म्हणजे मुस्लिम लीग, ख्रिश्चन, शीख यांच्या वेगवेगळ्या भेटी घेतल्या. मुस्लिम लीगच्या लोकांना तर भावनिक गांधीजींनी इमोशनल केलं. कुराणाची प्रत दिली त्यांच्या हाती आणि ठेवा म्हणले याच्यावर हात आणि सांगा की तुमच्या धर्मामध्ये असं आहे काय की हिंदू धर्मामध्ये फूट पाडायची किंवा दुसऱ्या कुठल्या धर्मामध्ये फूट पाडायची, असं तुमच्या कुराणामध्ये कुठं लिहिलेलं आहे? मग तुम्ही अस्पृश्यांना पाठिंबा देऊन हिंदू धर्मामध्ये फूट का पाडता? गांधीजींनी हे केलं. पराभूत राजकारणी, विजयी महात्मा, रावसाहेबांच्या भाषेत. आता हे पराभूत राजकारणाचं काम नाही, खरं पाहिलं तर हे कसलेल्या राजकारणाचं काम आहे. म्हणून गांधीजी माझ्या तरी दृष्टिकोनातून कसलेले राजकारणी, फसलेले राजकारणी नाही. ज्या पुण्यकराराचा पीळ स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही दलितांना उकलत नाही, तो माणूस फसलेला राजकारणी कसा? तो कसलेला राजकारणी. बाबासाहेबांना भावनिक ब्लॅकमेल केलं, उपोषण पकडून. तो फसलेला राजकारणी कसा? पराभूत राजकारणी कसा? तो कसलेला राजकारणी. गांधीजी हे कसलेले राजकारणी आहे. आणि त्यांनी मुस्लिम लीगच्या काही मुस्लिम नेत्यांसोबत एक करार केला, पॅक्ट केला की मुस्लिम लीगच्या आम्ही 14 मागण्या ज्या काही म्हणतात जिनानी 14 मागण्या ज्या ठेवल्या, त्या 14 मागण्या काँग्रेसला मान्य आहेत. फक्त मुस्लिमांनी अस्पृश्यांच्या मागणीला विरोध करावा. शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्याशिवाय कोणत्याही समाज घटकाला राखीव जागा आणि स्वतंत्र मतदारसंघ असू नयेत, अशा पद्धतीचा करार मुस्लिम लीगच्या काही नेत्यासमवेत केला. आणि मुस्लिम लीगच्या लेटर हेडवर ते गोलमेज परिषदेच्या कार्यालयात गांधीजींनी 6 नोव्हेंबर रोजी दिला, 1931. ही बाबासाहेबांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन फॉर द अनटचेबल्स या ग्रंथामध्ये नमूद केलेली आहे. बाबासाहेबांचा ग्रंथ आहे, या ग्रंथात नमूद केलेली आहे. ही बाब गोलमेज परिषदेच्या कार्यालयामध्ये काम करणारी कर्मचारी बाबासाहेबांची, त्याला म्हणू फॅन असलेली एनी किंवा बाबासाहेब एफ म्हणायचे, बाबासाहेबांची मैत्रीण, हिनं बाबासाहेबांना ही गोष्ट सांगितली की भीम असं झालेलं आहे.
गांधीजीने एक लेटर निवेदन मुस्लिम लीगच्या याच्यावर असं असं कार्यालयात आणून दिलेलं आहे. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम लीगच्या काही कार्यकर्त्यांशी संपर्क केला. ते म्हणे असं घडलेलं आहे, पण त्या निवेदनाची प्रत आता माझ्याकडे नाही, आम्ही तुम्हाला ती देऊ. आणि नंतर दिली मागावून. आणि ते निवेदन बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये छापलं. ते निवेदन जनतामध्ये छापलं. त्या निवेदनाला इतिहासाच्या अस्सल कागदपत्राचा आधार आहे. आधाराचा आता सगळ्या आधारावरच आपला देश चाललेला आहे. प्रत्येकाला आधार कार्ड आहे. मलाही आधार कार्ड आहे. तसं या घटनेलाही आधार आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर आणि अल्पसंख्याकांमध्ये गांधीजी म्हणले की मी पराभूत झालो, मी समन्वय साधू शकलो नाही, समझौता घडवून आणू शकलो नाही, मी या ठिकाणी असफल झालो. मग बाबासाहेब आंबेडकरांनी आगा खाननी आणि इतर अल्पसंख्याक प्रतिनिधींनी, गिडणे आहेत सर, गिडणे म्हणजे ख्रिश्चनाचे प्रतिनिधी, बाबासाहेब आहेत, आगा खान आहेत, या सगळ्या प्रतिनिधींनी पाच समाजाच्या 5 प्रतिनिधींनी एक अल्पसंख्याक करार केला. आणि स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव जागा मुस्लिमांना किती द्याव्यात, अनटचेबल्सला किती द्याव्यात. आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट मी सांगतो की या अल्पसंख्याक करारामध्ये आदिवासींना देखील राखीव जागेची पहिल्यांदा नोंद या करारामध्ये आहे. असा अल्पसंख्याकांचा करार म्हणजे पुणे कराराच्या अगोदर जे करार झालेत, हे करार आपण पाहिल्याशिवाय पुणे करार आपल्याला समजून घेता येणार नाही. अल्पसंख्याकांचा करार, गांधीजींचा गुप्त करार, आणि तिसरा करार झाला राजा आणि मुंजे. म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळेस MC राजा डिप्रेस्ड क्लास असोसिएशनचे प्रमुख आणि 13 वर्ष 1927 पासून 1923 पासून केंद्रीय असेंब्लीवर म्हणजे खासदार राहिलेले MC राजा हे दुसऱ्या गोलमेज परिषदेपर्यंत स्वतंत्र मतदार संघाच्या बाजूने होते. सायमन कमिशनला त्यांनी जेव्हा साक्ष दिली तेव्हा त्यांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. बाबासाहेबांनी संयुक्त केली, राजांनी स्वतंत्र केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये दोघांनीही स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. आणि एवढंच नाही तर अस्पृश्यांच्या 18 संघटनेपैकी 16 संघटनांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली आहे. 16 मतदार संघटनांनी. आणि या पार्श्वभूमीवर दुसरी गोलमेज परिषद या मुद्द्यावर समापित झाली. गांधीजींनी पूर्ण लक्ष अल्पसंख्याकांच्याच मुद्द्यावर दिलं. फेडरल स्ट्रक्चर कमिटीवर ते होते, सगळ्या कमिटीवर ते होते. बाबासाहेब आंबेडकर देखील दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सगळ्या कमिट्यावर त्यांनी काम केलेलं आहे. 9 कमिट्या होत्या. अगोदर 8 कमिट्यावर त्यांनी पहिल्या परिषदेत काम केलं, दुसऱ्या याच्यात 9 कमिट्यावर केलं. आणि गांधीजी मात्र बेचैन राहिले. आणि बाबासाहेबच म्हणतात की इंग्लंडमधून निराश होऊन भारतात परतणारा पहिला व्यक्ती जर कोण असेल तर ते MK गांधी आहेत. ते आपला करिश्मा गोलमेज परिषदेमध्ये दाखवू शकले नाहीत. फार सुंदर वर्णन बाबासाहेबांनी याच्यात केलेलं आहे की या देशाच्या संविधानिक निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये गांधीजींनी कुठलीही तयारी केलेली नव्हती असं बाबासाहेब म्हणतात. सेटलवाड देखील म्हणतात. सेटलवाड काय म्हणतात? बापूजी, आता फेडरल स्ट्रक्चर कमिटीची बैठक आहे तेव्हा 1919च्या कायद्यामध्ये काय सुधारणा करावी याच्याबद्दल आपली काय भूमिका आहे? हा कायदा आपण वाचलाय का? गांधीजी म्हणाले नाही. मग तुम्ही उद्या चर्चा कशी करणार? हे सेटलवाडनं लिहिलंय, हे लिहिलेलं आहे. बापूजी म्हणाले आप तो मेरे बड़े भाई है, आप जो कहोगे वो मुझे मंजूर है. आणि आपला चरखा सुरू. बाबासाहेब म्हणतात
की गोलमेज परिषदेमध्ये कुणीतरी आपल्याला पाया पडण्यासाठी येत आहे आणि आपण नरसिंह मेहताचं भजन वैष्णव जन हे गाण्यासाठीच आपण लंडनला चालू होत की काय, अशा आविर्भावात गांधीजी लंडनला आले गोलमेज परिषदेमध्ये, असं बाबासाहेब लिहितात. बाबासाहेबांचंच मी उद्धृत करतो. आणि म्हणून हा पेच गोलमेज परिषदेमध्ये पडला आणि शेवटी असं ठरलं की आता अल्पसंख्याकांचा प्रश्न अल्पसंख्याकांच्या सहमती न झाल्यामुळे, गांधीजी ती सहमती करू न शकल्यामुळे आता एक व्यक्ती लवाद, प्रधानमंत्र्याचा एक व्यक्ती लवाद, त्यांनी अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर निकाल द्यावा, निवाडा द्यावा, तो आम्हाला मान्य राहील असं म्हणून बॅरिस्टर सप्रू, जयकर, गांधीजी आणि अनेक लोकांनी त्याच्यावर सह्या केल्या. बाबासाहेब म्हणले मी सही केलेली नाही, कारण आम्ही जो अल्पसंख्याकांचा ठराव करार करून शासनाला सादर केलेला आहे ते आमच्या दृष्टिकोनातून सफिशियंट आहे. या व्यतिरिक्त आता एक व्यक्तीचा लवाद स्थापन करण्याची आणि वेगळा निर्णय घेण्याची गरज नाही. बाबासाहेब म्हणतात मी याच्यावर सही केलेली नाही. मागं दत्ता भगत सर म्हणाले तो एक राजकारणाचा भाग होता म्हणून बाबासाहेबांनी सही केली नसेल. तो भाग काही असो, तुम्ही त्याला कोणत्याही दृष्टिकोनातून पहा, पण बाबासाहेबांनी सही केलेली नाही हे या पुस्तकात नमूद केलेलं आहे. ती मराठी परत आहे, घोडेस्वारांनी त्यांचं ते मराठी भाषांतर केलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात मी सही केलेली नाही. गांधीजींनी सही केली की एक व्यक्ती लवाद स्थापन करा, त्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. आणि मग एक व्यक्ती लवादांनी जातीय निवाडा घोषित केला 4 ऑगस्ट 1932ला. त्याचं प्रारूप झालं, प्रधानमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आणि 16 ऑगस्टला एकदाच इंग्लंडमध्ये आणि भारतामध्ये हा जातीय निवाडा घोषित झाला. जातीय निवाडा घोषित झाला. कम्युनल अवॉर्ड म्हटलेलं आहे. त्या कम्युनलला आपण जातीय म्हटल्यामुळं, कारण आपला स्वभाव जातीय आहे, तो कम्युनलचा अर्थ तसा सामाजिक आहे. सामाजिक निवाडा म्हटलं तर अजून सकारात्मक झालं असतं, पण त्याचं भाषांतर आपण जातीय निवाडा केलं. आणि मग या निवाड्यानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ आणि एकातर राखीव जागा आणि कोंडबा हटकर जॉईन झालेले आहेत, जयभीम कोंडबाजी. तेव्हा स्वतंत्र मतदार संघ आणि एकातर जागा अस्पृश्यांसाठी या जातीय निवाड्यानं घोषित केल्या. मुस्लिमांसाठी वेगळ्या जागा, स्वतंत्र मतदारसंघ. शिखांसाठी वेगळ्या जागा, स्वतंत्र मतदारसंघ. इवन मराठा समाजासाठी देखील महाराष्ट्र मुंबई स्टेटमध्ये 7 जागा राखीव ठेवल्या, पण त्यांचा संयुक्त मतदारसंघ. आणि आज आपण जो स्त्रियांना 33% रिझर्वेशन मिळालं पाहिजे म्हणून आपले विधेयक अनेक पेंडिंग आहेत संसदेमध्ये, तर या महिलांना देखील राखीव जागा या जातीय निवाड्यामध्ये देण्यात आलेल्या होत्या. महिलांना देखील जातीय निवाड्याला गांधींनी आणि सगळ्यांनी विरोध केला, महिलांनी विरोध केला, पण जातीय निवाड्यांनी महिलांना देखील राखीव जागा विधानमंडळामध्ये दिलेल्या होत्या. कामगार वर्गाला राखीव जागा दिल्या होत्या, सिनेटला दिलेल्या होत्या, विद्यापीठीय मतदारसंघ तयार केले होते, त्यांना प्रतिनिधित्व दिलं होतं, जमीनदारांना प्रतिनिधित्व दिलं होतं. वेगवेगळ्या समाज घटकांच्या 17 समाज घटकांना प्रतिनिधित्व दिलेलं होतं. गांधीजींनी 16 ऑगस्टला निवाडा जेव्हा जाहीर झाला तेव्हा आणि त्याच्यापूर्वीच गांधीजींनी पत्रव्यवहार सुरू केला की अस्पृश्यांना जर स्वतंत्र मतदारसंघ मिळाले तर मी आमरण उपोषण करणार. आणि जातीय निवाड्यानं मिळाली. मग गांधीजींनी आमरण उपोषण 20 सप्टेंबरला सुरू केलं. आणि मग हा पुणे कराराचा तिढा सुरू झाला. प्रकरण हातघाईवर आलं.
यापूर्वीचे गांधीजींचे जे उपोषण होते ते आमरण प्राणांतिक नव्हते. ते त्यांच्या अंतर्यामी, त्यांच्या अंतर्मनातून अंतर्गत आवाज जो होता त्यांचा, अंतरात्म्याचा आवाज, त्या आवाजानुसार काही 4 दिवसाचे, काही 7 दिवसाचे असे गांधीजींचे वेगवेगळे उपोषण. पण पुण्य कराराच्या संबंधात किंवा जातीय निवाड्याच्या विरोधात जे उपोषण गांधीजींनी केलं ते प्राणांतिक केलं, प्राणांतिक केलं मरेपर्यंत. आणि म्हणून देश जागृत झाला, देश जागृत झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांवर प्रचंड प्रेशर निर्माण झालं, प्रचंड प्रेशर निर्माण. आणि 24 सप्टेंबर म्हणजे आजच्या दिवशी तडजोड होऊन पुण्यकरार झाला. या पुण्यकरारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले होते. म्हणजे दलितांनी दलितांच्याच उमेदवाराला मतदान करून प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठवायचे, हे स्वतंत्र मतदारसंघाचा अर्थ. तद्वतच दलितांनी हिंदू धर्मापासून फुटून वेगळी अलगाव भूमिका होऊ नये म्हणून दलितांनी सर्वसाधारण उमेदवाराला देखील मतदान करायचं, की आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्यापासून वेगळे नाही. म्हणजे गांधीजींची जी भूमिका होती की अस्पृश्यांना हिंदू धर्मापासून तोडू नका, जातीय निवाड्यांनी हिंदू धर्मापासून तोडलं नाही. ही मांडणी बरेच विचारवंत करीत नाहीत. आणि मग स्वतंत्र मतदारसंघामुळे जसं मुस्लिमांचं वेगळं राष्ट्र झालं तसं कदाचित अस्पृश्यांचं वेगळं राष्ट्र झालं असतं, देश दुभंगला असता. अशा पद्धतीची मांडणी ही विचारवंतांनी आतापर्यंत केलेली आहे. पण तशी वस्तुस्थिती नव्हती, तशी त्या विचाराचे बाबासाहेब नव्हते, त्या विचाराचे बाबासाहेब अजिबात नव्हते. मग हे तिढा संयुक्त मतदारसंघ आणि 148 जागा, 148 जागा आणि संयुक्त मतदारसंघ. आणि मग मतदारसंघात पॅनल पद्धती कशी राहावी, गांधीजींचं दररोज वजन कमी होऊ लागलं. तिकडे आपले राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर चिंतेत, बा चिंतेत, बा म्हणजे बापूंच्या अर्धांगिनी कस्तुरबा गांधी, बा चिंतेत, देवीदास चिंतेत, मालवीय चिंतेत, राजाजी चिंतेत. सगळ्या देशामध्ये चिंताच. जसं सध्या आता विकास 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 आहे सगळ्या देशामध्ये, एकच आहे विकास, इकडं विकास तिकडं विकास, तसं सगळीकडे चिंताच. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना हा करार करणं भाग पडलं. रक्तानं लिहिलेले पत्र आले, धमकी देणारे, बाबासाहेबांचा खून करू आम्ही, दलितांचे घरं जाळू, झोपड्या जाळू, नरसंहार करू, काय करू, अनेक धमक्या. आणि बाबासाहेबांना या परिस्थितीमध्ये हा करार करावा लागला. 2 मतं मिळालेला अधिकार संयुक्त मतदारसंघामुळं संपुष्टात आला. राखीव जागा मिळाल्या आणि संयुक्त मतदारसंघ राहिला. संयुक्त मतदारसंघ याचा अर्थ असा की ज्या राखीव जागा आहेत, आता आमच्या नांदेडमध्ये बिलोली आणि देगलूर विधानसभा ही राखीव मतदारसंघ आहे विधानसभेची. या मतदारसंघामध्ये सर्व समाजाने मतदान करायचं. उमेदवार फक्त शेड्यूल कास्टचे राहतील, उमेदवार अनुसूचित जातीचे असतील, पण मतदार सगळेच असतील. ही संयुक्त मतदारसंघाची संकल्पना. आणि या मतदारसंघाच्या या पद्धतीमुळं बाबासाहेबांनी आता 33ला 32ला करार झाला, 24 सप्टेंबरला करार झाला. मॅकडोनाल्ड यांनी 26 सप्टेंबरला त्याच्यावर सही केली, तो स्वीकृत केला आणि 1935च्या कायद्याचा तो भाग झाला. 1935च्या कायद्याची अंमलबजावणी 37 मध्ये झाली. म्हणजे संयुक्त मतदारसंघाचे परिणाम भले का बुरे हे कळालं कधी? ते कळालं 37च्या निवडणुकीत.
म्हणजे पुणे करार दलितांच्या हिताचा का अहिताचा हे कळालं कधी? ते कळालं 37 मध्ये. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1933 मध्ये म्हणजे पुणे कराराचा वर्धापन दिन साजरा करीत असताना मुंबईमध्ये म्हटलं की पुणे करार हा आमच्या राजकीय हक्काचा दिवस आहे, तो अस्पृश्यांनी सेलिब्रेट केला पाहिजे, त्याचं विस्मरण होऊ देता कामा नाही, तो तुमच्या हक्काचा दिवस आहे. हे कधी म्हटले बाबासाहेब? हे म्हणले 33 मध्ये, एका वर्षानंतर. तोपर्यंत पुणे कराराच्या भल्या का बुऱ्याचे परिणाम दिसून आलेले नव्हते. म्हणून तुम्ही 33चं जर उदाहरण देत असाल की बाबासाहेब असं म्हणले, मग बाबासाहेब 36 मध्ये काय म्हणले, बाबासाहेब 37 मध्ये काय म्हणले, बाबासाहेब 40 मध्ये काय म्हणले, 45 मध्ये काय म्हणले, बाबासाहेब आपल्या महापरिनिर्वाणाच्या वर्षी 56 मध्ये काय म्हणले, ही बाब आमच्या कोणत्याही विचारवंतांनी मांडलेली नाही. ही बाब मांडली पुणे कराराचा धिक्कार करणाऱ्या विचारसरणीनं, की पुणे कराराचा बाबासाहेबांनी धिक्कार केला. 1946 मध्ये पुण्यामध्ये असेंब्लीच्या समोर मोर्चा काढला, 100 लोक त्याच्यामध्ये जेलमध्ये गेले. त्या 100 लोकांची नावं इथे आहेत. सुरेश माने यांनी याच्यात 100 लोकांचं नावाचं परिशिष्ट जोडलेलं आहे. पुणे कराराचा धिक्कार करणाऱ्या मोर्चाचं नेतृत्व आर भोळेंनी केलं 46 मध्ये. आर भोळे 1937च्या स्वतंत्र मजदूर पक्षाचे उमेदवार म्हणून पुण्यामधून निवडून आले राखीव जागेवरून. पुणे कराराचा धिक्कार करण्याच्या मोर्चाचं नेतृत्व आर भोळेंनी केलं. आणि हेच आर भोळे 1946 ला पुणे कराराचा धिक्कार करणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आर भोळे बाबासाहेबांचे सहकारी, निष्ठावान सहकारी, 1982 ला पुणे कराराचा सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. आणि पुणे करार बाबासाहेबांची विजयी पताका मांडणाऱ्या समितीचे, पुणे कराराच्या सुवर्ण जयंतीच्या समितीचे अध्यक्ष. कारण 82 ला काँग्रेसचे खासदार म्हणून आर भोळे निवडून आलेले होते. आणि मग ही बाब मान्यवर कांशीरामजीच्या निदर्शनास आली. आणि मग कांशीरामजींना असं दिसलं की पुणे करारांनी जे मेकॅनिझम, पॉलिटिकल मेकॅनिझम तयार केलेला आहे, जी सिस्टीम तयार केलेली आहे, त्या सिस्टीमनं दलित समाजाचे खरे प्रतिनिधी निर्माण केलेले नाहीत, तर सवर्णांच्या मतासाठी मतदान मिळावं यासाठी चमचे निर्माण केलेले आहेत. आजही ही गोष्ट सूर्य सत्य आहे की आंबेडकरी पक्षाचे उमेदवार निवडून येत नाहीत राखीव जागेवर. बौद्धांचे येतील, महार म्हणून येतील, मातंग म्हणून येतील, म्हणजे अनुसूचित जातीचे माणसं निवडून येतील. आंबेडकरी चळवळीचे आणि पक्षाचे नाही. ते लावल्यामुळं झालं का ते गेट? हा, तर सॉरी, थोडंसं डिस्टर्बन्स झाले. आणि म्हणून पुणे कराराने निर्माण केलेली जी व्यवस्था आहे ती दलितांना राजकीय जमात बनवणारी नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर पुणे कराराच्या नंतर 2दा लोकसभेला पडले. बाळासाहेब आंबेडकर 1दा अपवाद सोडले तर अनेक वेळेस लोकसभेला पडले. कारण राखीव मतदारसंघ असो का कोणत्याही मतदारसंघामध्ये नॉन शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल कास्टच्या मताचं प्रमाण 1:6 आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मार्च 1947 ला संविधान सभेला जे मेमोरंडम दिलेलं आहे, ज्याला स्टेट अँड मायनॉरिटी म्हणतात, वसंत मुनांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे इंग्रजीच्या मराठीमध्ये. याच्यामध्ये बाबासाहेबांनी 1946च्या आणि 1937च्या निवडणुकांचं विश्लेषण केलेलं आहे. आणि याच्यामध्ये एक चॅप्टरच दिलेला आहे, पुणे कराराचे तोटे. या मेमोरंडम मध्ये
पुणे कराराचे तोटे नावाचा हा चॅप्टर आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराचे तोटे म्हणून जर या चॅप्टर मध्ये लिहिलं असेल तर तुम्ही कोणत्या आधारे पुणे कराराचं समर्थन करता आणि एकाधिकार म्हणून तो आमचा अधिकार दिवस म्हणून तुम्ही साजरा करता? याचं लॉजिक मला काही पटलेलं नाही. मी काही फार विद्वान आहे अशातला भाग नाही, पण माझ्या अल्पस्वल्पच्या बुद्धीला ही बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेला पुणे कराराचे तोटे लिहून देतात आणि पुणे करारानं निर्माण केलेली सिस्टीम रद्द करावी आणि अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार द्यावेत अशी मागणी संविधान सभेत करतात. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात 1956ला BBC लंडनला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे बाबासाहेबांच्या आवाजामध्ये आज उपलब्ध आहे, बाबासाहेब म्हणतात की पुणे करार मला ब्लॅकमेल करून करण्यात आला. पुणे करारातल्या संयुक्त मतदारसंघानं दलिताचं उत्थापन होणार नाही, त्यांना तर या व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन फॉर द अनटचेबल्स हे 1946ला बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं आणि गांधी आणि अस्पृश्यांचे दास्यमोचन हा एक बाबासाहेबांचा शोध ग्रंथ आहे. याच्यासाठी बाबासाहेबांनी 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. या दोन्ही ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी पुणे कराराचा धिक्कार केलेला आहे. बाबासाहेब म्हणतात या लांबलचक कथेचा शेवट म्हणजे पुणे करारानं निर्माण केलेल्या लांबलचक कथेचा शेवट म्हणजे काँग्रेसने पुणे करारातील सर्व रस शोषून घेतला आणि त्याचे चिपाड अस्पृश्यांच्या तोंडावर फेकलेत. म्हणजे लिंबातला रस पिळून ते सालपट जे आहे ते अस्पृश्यांच्या चेहऱ्यावर फेकलं. मोसंबीचा रस काढला आणि मोसंबीचे जे सालकट आहेत ते अस्पृश्यांच्या दलितांच्या तोंडावर फेकून मारलेत. असं 1946ला बाबासाहेबांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन फॉर द अनटचेबल्स या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, नमूद केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आपण ठरवायचंय की पुणे कराराचा आम्हाला लाभ झालाय का आम्हाला नुकसान झाले. पुणे करारानं निर्माण केलेली सिस्टीम संविधान सभेनं स्वीकारली. आता त्याचा तो फार मोठा विषय आहे, पुन्हा कधी मी त्याच्यावर चर्चा करीन की बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये ही मागणी लावून धरली. सरदार वल्लभभाई पटेल मायनॉरिटी कमिटीचे अध्यक्ष होते, बाबासाहेब सदस्य होते आणि बहुमतांनी सगळ्याच राखीव जागा सगळ्या समाजाच्या मुस्लिमांच्या ख्रिश्चनांच्या स्वतंत्र मतदारसंघ त्यांच्या राखीव जागा रद्द केल्या. महिलांच्या राखीव जागा रद्द केल्या. महिलांनीच सांगितलं की आम्हाला अमृता कौरनी सांगितलं की आम्हाला राखीव जागांची गरज नाही, आम्ही जनरलमधून उभं राहू. आणि आता महिलांना 33% आरक्षण दिला पाहिजे. नारी नाही ये चिनगारी है, क्रांती की ललकारी है. आणि त्यावेळेस आम्हाला नको. हा इतिहास आहे, इतिहासातला पेच आहे. वर्तमानाच्या समकालीन दृष्टीनं इतिहासाकडे पाहू नका. इतिहासाच्या तत्कालीन दृष्टीनंच इतिहासाकडे पाहिलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीविषयी दुस्वास नाही. ही विचाराची लढाई आहे, ही विचाराचं युद्ध आहे. आणि सुरेश भट म्हटल्याप्रमाणे संपली नाही यार हो लढाई नामांतराची. नामांतराची देखील आमची लढाई विचाराची लढाई आहे. राख ठेवा जपून राख झाल्या घरांची, संपली नाही यार हो लढाई नामांतराची. ही विचाराची लढाई संपलेली नाही. पुणे करारानं निर्माण केलेली मेकॅनिकल सिस्टीम ही संपलेली नाही. त्याला अल्टरनेटिव्ह अजून आम्ही शोधलेलं नाही. येणाऱ्या पिढीसमोर हे चॅलेंज आहे की या देशात अस्पृश्यांना, दलितांना, आदिवासींना, ओबीसींना जर या देशाची राज्यकर्ती जमात व्हायचं असेल तर पुणे करारानं निर्माण करून दिलेली संयुक्त मतदारसंघाची सिस्टीम तुम्हाला शासनकर्ती जमात बनवू शकत नाही. अपवाद घडलेत, अपवादानं नियम सिद्ध होत नाही. 2007ला मायावतीला बहुमत मिळालं उत्तर प्रदेशात, ते अपवाद आहे. 2014ला 2.25 कोटी मतदान मिळूनही एकही उमेदवार विजयी झालेला नाही. बाळासाहेबांना 42 लाख मतदान मिळालं महाराष्ट्रात लोकसभेला, एकही उमेदवार निवडून आलेला नाही. कारण शेड्यूल कास्ट आणि नॉन शेड्यूल कास्टच्या मताचं प्रमाण बाबासाहेबांनी या ग्रंथात नमूद केलंय 1:6 आहे. आणि हे 6 जात आधारावर, जात बहुसंख्याकांची ही लोकशाही आहे. जात बहुसंख्याकांची ही लोकशाही आहे. आणि म्हणून शाही लोकांची झाली ही लोकशाही. कुणाची झाली? शाही लोकांची लोकशाही झालेली आहे.
कोट्यावधी रुपयाची संपत्ती ज्या उमेदवारांची यादी प्रकाशित होत असते, मी सांगण्याचीही गरज नाही, ते वेबसाईटवरच आहे, संकेतस्थळावरच आहे, कुणाची संपत्ती किती आहे ती. शाही, ही शाही, शाही लोकांची झाली लोकशाही आणि मतदाराच्या बोटावर उडली मतदानाची शाही. ही लोकशाही शाही लोकांची झालेली आहे. मग आंबेडकरी पक्षातूनही माणसं निवडून जे येतील अपवादात्मक, तेही शाहीच येतात. तिकीट मागायलाही शाहीच लोक येतात, विमानात बसून येतात आणि पडले की 15 दिवसानंतर दुसरीकडे. ही सगळी जी सिस्टीम, कांशीराम म्हणले की यांनी चमचे निर्माण केले, वामन मेश्राम म्हणले की लोटे निर्माण केले, बिन पेंदे के लोटे, लोटा युग आहे म्हटले, कांशीराम म्हणले चमचा युग आहे. सांगण्याचा संदर्भ एवढा आहे, वेळ खूप झालेला आहे, माझ्याकडे घड्याळ नाही की मी नेमकं किती वेळ बोललो, पण या ठिकाणी मी आपल्याला एक आव्हान करतो की पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट 1951 अंतर्गत जी निवडणूक प्रणाली या देशामध्ये सध्या अस्तित्वात आहे, फर्स्ट पास्ट द पोस्ट, त्या निवडणूक प्रणालीला म्हणतात की सगळ्यात जास्त मतदान ज्या उमेदवाराला झालं तो माणूस निवडून आला. ही जी काही पद्धती आहे, या निवडणूक प्रणालीनं या देशातला मायनॉरिटी, या देशातला दलित हा सत्तेमध्ये भागीदार होऊ शकत नाही. 70 वर्षात झाला नाही आणि काही वर्षामध्ये होऊ शकणार नाही. 1000 वर्ष जर ही सिस्टीम राहिली तर 1000 वर्षही होऊ शकणार नाही. 2.25 कोटी मतदान मिळालं, एकही माणूस उमेदवार नाही आला. उद्या 5 कोटी मिळालं, एकही निवडून नाही आला, काय करणार तुम्ही? आणि मग हे कसं ठेवणार तुम्ही? तुमचे जर माणसं निवडून येत नसतील तर तुमचं मतदान आणि तुमचे उमेदवार तुमच्याकडे कशासाठी राहतील? ही पक्षीय लोकशाही आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सर्च द अल्टरनेटिव्ह, बाबासाहेब आज असते तर त्यांनी काय विचार केला असता? बाबासाहेबांच्या पर्स्पेक्टिव्हमधून आम्हाला विचार करावा लागेल. तू सांगून गेलास बखळ, तू म्हणा भीम, आम्ही भीम म्हणतो बाबासाहेबाला, किंवा आदरायुक्त म्हणा, तुम्ही सांगून गेलात बखळ, तुम्ही सांगून गेलात बखळ, पण बाबासाहेब तुमच्या बोटाची दिशा आणि तुमच्या ओठाची भाषा कळलीच नाही आम्हाला. तुम्ही सांगून गेलात बखळ पण कळलीच नाही तुमची कळकळ, आणि तुम्ही दावलेल्या बोटाची दिशा आणि तुमच्या ओठाची भाषा. म्हणूनच बाबासाहेब कधोकधी आमचीच नव्हे तर या देशाची होत आहे दुर्दशा. या देशाची जी काही दुर्दशा आहे, 45 कोटी बेरोजगार, ही सगळी दुर्दशा बाबासाहेब तुमच्या बोटाची दिशा आणि तुमच्या ओठाची भाषा आम्हाला न कळाल्यामुळं या देशाची दुर्दशा होत आहे. मी आपल्या सर्व तमाम श्रोतावर्गांना ऋण व्यक्त करतो की आपण इतकं प्रदीर्घ माझं या ठिकाणी संभाषण ऐकलं, आणि विनंती करतो की बाबासाहेबांच्या बोटाची दिशा आणि ओठाची भाषा जाणून घ्या आणि या पर्यायाला पर्याय शोधा, वर्केबल पर्याय शोधा.